नमस्कार, मी जान्हवी। गेल्या आठवड्यामध्ये आपण पांढरे केस काळे करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय पाहिले होते। आज आपण याच विषयावर आणखी माहिती घेणार आहोत। प्राचीन काळापासून पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो। यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत। यात विटामिन बी, विटामिन सी, कॉपर आणि मॅंगनीजचं प्रमाणही जास्त आहे। त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत आणि जास्त काळेभोर राहण्यास मदत होते। 3 ते 4 चमचे कांद्याचा रस, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा खोबरेल तेल हे एकत्रित करून संपूर्ण डोक्याला, केसांना, स्कॅल्पला 5 मिनिटं मसाज करावा लावून आणि नंतर 15 ते 20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने केस धुवून टाकावेत। असं नियमित केल्याने फायदा होतो। असं आठवड्यातून 3 ते 4 वेळा करावं। असं नियमित केल्याने केस काळे भोर आणि दाट तर होतीलच, पण त्याचबरोबर केस गळणं देखील थांबेल। त्रिफळा चूर्ण देखील सफेद केस काळे करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतं। ते स्कॅल्पच्या डेड सेल्सला काढून टाकतं आणि स्कॅल्प रिज्युव्हिनेट करतं। त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने फायदा होतो। याने हळूहळू सफेद केसांचं प्रमाण कमी होतं आणि केस गळणंही थांबतं। जर केस लवकरच काही दिवसातच काळे हवे असतील आणि या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे वेळ नसेल तर आवळ्याने पटकन आपण केसांना रिन्सही करू शकतो। 1 मग पाण्यामध्ये 2 मोठे चमचे आवळ्याचा पावडर आणि 1 चमचा कॉफी पावडर घालावी आणि रात्रभर हे पाणी भिजत ठेवावं आणि सकाळी केस धुवून शेवटच्या मगमध्ये हे पाणी घ्यावं आणि केसांवर ओतून घ्यावं। आठवड्यातून किमान 2-3 वेळा अशा प्रकारे केसांना रिन्स केलं तर केसांवर छान रंग चढतो। आवळा आणि लिंबूचा हेअर पॅक देखील पांढरे केस काळे करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतं। यातल्या अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीजमुळे आपल्या शरीरातून विषारी घटक निघून जाण्यास मदत होते। याने केसांचं आरोग्यही सुधारतं। 1 वाटी आवळा पावडर, 1 लिंबाचा रस आणि लागेल तितकं पाणी घालून एक थिक पेस्ट तयार करावी आणि 1 तासानंतर पूर्ण स्कॅल्पवर आणि केसांवर ही पेस्ट लावून थोडं मसाज करावा। त्यानंतर 20-25 मिनिटांनंतर शॅम्पू न लावता केस धुवून काढावेत। नियमित आठवड्यातून 2-3 वेळा असं केल्याने केस काळे भोर होण्यास मदत होईल। स्ट्रेस किंवा ताण घेतल्याने सुद्धा केस लवकर पांढरे होतात। त्यामुळे नियमित मेडिटेशन करायची आपण सवय केली पाहिजे। त्यामुळे आपलं मन शांत होईल। त्यामुळे डोक्याच्या पेशींना होणारं डॅमेज थांबेल आणि त्यामुळे केस पिकणार नाहीत आणि निरोगी बनतील। नियमित इलेक्ट्रिक ड्रायरचा वापर करणं, कॉस्मेटिक, कलर्स किंवा डाईजचा वापर करणं यामुळे सुद्धा केस लवकर पांढरे होतात। जास्त गरम पाण्याने केस धुवू नयेत। त्याचबरोबर मैदा, साखरेचे प्रोडक्ट्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स हे पूर्णपणे टाळावेत, कारण यामुळे केस लवकर पांढरे होतात। आपण आपल्या आहारामध्ये रोज लिंबू पाणी, गाजराचा रस, मेथीचे आणि तिळाचे लाडू यांचा समावेश केला पाहिजे। यामुळे आपल्या केसांना पोषण होतं आणि केस पिकणं थांबतात। त्यामुळे नियमित योग्य आहार घ्या, भरपूर पाणी प्या, ताण कमी करा आणि केमिकलचा वापर सुद्धा कमी करा आणि आपल्या केसांची काळजी घ्या।